हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेगवेगळ्या मापाच्या बाही कटिंग कशा करायच्या. तर व्हिडिओ 7 पर्यंत नक्की बघा. इथे मी अस्तरची 4 दुप्पट घडी करून घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे उंची आहे 3 इंच. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. 4 इंच 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. रुंदीला घ्यायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग. तर छाती आहे 30 चा चौथा भाग 7.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. तीनच्या बाहीसाठी बाह्युत्तर घ्यायचं आहे 1.5 इंच. सरळ घ्यायचं आहे 2 इंच अशा पद्धतीने आणि घडीच्या बाजूने घ्यायचं आहे 1 इंच. बाहीचे दोन्ही शेप मारून घ्यायचे. पहिला शेप फुगीर येईल आणि दुसरा डाऊन मध्ये. दोन्ही शेप मध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे. नंतर घ्यायचा आहे दंडघेर. तर दंडघेर आहे 9 इंच. 9चा दुसरा भाग 4.5. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून होतात 6 इंच. 6 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे रेघ आखून घ्यायची. कटिंग करताना अगोदर फुगीर शेप आहे तो कट करायचा. नंतर साईडने कटिंग करायचं. बाही ओपन करून आतला शेप कटिंग करायचा. अशा पद्धतीने आपण 3 इंचाची बाही कटिंग केलेली आहे. शेप आहे त्याला आपण अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. बाजू आपण बाही जोडताना पुढच्या बाजूने जोडायची आहे. आता आपण कटिंग करणार आहोत 9 इंच बाही. त्यासाठी इथे मी 4 दुप्पट अस्तरची घडी करून घेतलेली आहे. नंतर तुम्हाला घ्यायचं आहे बाही लांबी आहे 9. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं 10. अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. रुंदीला घ्यायचा आपल्याला छातीचा चौथा भाग. छाती आहे 30चा चौथा भाग 7.5 वरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. तुमची जेवढी छाती असेल त्याचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे. रुंदीचं मेजरमेंट घडीच्या बाजूने 1 इंच घ्यायचं आहे. 9च्या बाहीसाठी बाह्युत्तर घ्यायचं आहे 2.5 इंच. नंतर सरळ घ्यायचं आहे 2 इंच. नंतर बाहीचे दोन्ही शेप द्यायचे आहेत. तर पहिला शेप द्यायचा आहे फुगीर आणि दुसरा शेप थोडासा डाऊनमध्ये. दोन्ही शेपमध्ये फक्त अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे. दंडघेर आहे 8 इंच. 8चा दुसरा भाग 4. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे 5.5 वरती अशा पद्धतीने मार्किंग करायचं. आडवी रेघ मारून घ्यायची. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. वरचा शेप कटिंग करायचा. नंतर सेंटर काढून बाही ओपन करायची. नंतर आतला शेप कटिंग करायचा. च्या भागाला अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे. तिसरी आपण बाही कटिंग करणार आहोत 6 इंचाची. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे 7 इंच. 7 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आडवी रेघ मारून घ्यायची. रुंदीला घ्यायचा आपल्याला छातीचा चौथा भाग. छाती आहे 36 इंच. 36चा चौथा भाग काढायचा आहे 9 इंच. 9 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि रेष मारून घ्यायची. घडीच्या बाजूने 1 इंच घ्यायचा. बाह्युत्तर घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच.
सरळसुद्धा घ्यायचं आहे 2 इंच. नंतर बाहीचे दोन्ही शेप मारून घ्यायचे. तर तुम्हाला समजलं असेल की उंचीमध्ये फक्त आपल्याला 1 इंच ॲड करून घ्यायचं आहे आणि रुंदीला घ्यायचं आपल्याला छातीचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे. जेवढी छाती असेल त्याचा चौथा भाग काढून घ्यायचा आणि बाही उतार घ्यायचा आहे आपल्याला बाहीच्या उंचीनुसार. दंडगेर आहे 11. 11चा दुसरा भाग काढला तर येईल 5.5. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 7 इंच. 7 इंचावरती मार्किंग करायची, आडवी रेघ मारून घ्यायची आणि दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची. बाहीचा सेंटर काढून बाही ओपन करून आतला शेप कटिंग करायचा. चौथी आपण बाही कटिंग करणार आहोत. 11 इंचाची आडवी रेघ मारून घ्यायची, उंची घ्यायची आहे 11 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे 12 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून रेष मारून घ्यायची. रुंदीला घ्यायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग. छाती आहे 34, 34चा चौथा भाग 8.5. इथे बरोबर 8.5चं मेजरमेंट बसतं. घडीच्या बाजूने घ्यायचं आहे 1 इंच, बाही उतार घ्यायचा आहे 3 इंच, सरळ घ्यायचं आहे 2 इंच. अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. पहिला शेप द्यायचा आहे फुगीर, दुसरा शेप द्यायचा आहे थोडासा डाऊनमध्ये. नंतर घ्यायचं आहे आपल्याला दंडगेर. दंडगेर आहे 10 इंच, 10चा दुसरा भाग 5. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 6.5. 6.5 वरती मार्किंग करून आडवी रेघ आखून घ्यायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. तर आपण इथे वेगवेगळ्या मापाच्या बाही कटिंग करून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला समजलं असेल की बाहीच्या उंचीनुसार बाही उतार किती घ्यायचा आणि रुंदीला छातीचं मेजरमेंट घ्यायचं, उंचीमध्ये 1 इंच ॲड करून घ्यायचा. तर तुम्ही कोणत्याही मापाचा आता बाही कटिंग करू शकता सहजपणे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.